नुकसान मोठं आहे, त्यामुळे मदतीची गरज आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाम फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतलाय। गेवराईमधल्या मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतने दाखवला होता। अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याकडून या बातमीची दखल घेण्यात आली आहे आणि नाम फाउंडेशन या शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची माहिती आहे। आठवड्याभराच्या बातम्या तुम्ही पाहतच असाल, तुम्हाला काही नव्यानं सांगायला नको, पण 30 जिल्हे बाधित आहेत पुरामुळे। मराठवाडा आणि सोलापूर जास्त करून आहेत, पण हानी ही भरून न येणे एवढी आहे। सरकार त्यांच्या पद्धतीने जे काय करायचं ते करतीलच। सँक्शन सुद्धा केलेत ना 2215 कोटी। आपण आपल्या परीने काय करता येईल तेवढं बघूया। नामच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद। तुला काय सांगायचं ते? ह्या म्हणजे मराठवाड्याने कधीही अनुभवला नाही असा अतिवृष्टीचा पाऊस यावर्षी मराठवाडा अनुभवतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास या अतिवृष्टीमुळे 30 जिल्हे बाधित झालेले आहेत। यामध्ये जवळपास 50 लाख हेक्टरवरचं पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे। याशिवाय खूप ठिकाणची जमीन खरवडली गेली आहे, ती नव्याने उभी करणं हे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे। दुसरं, पशुधन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे। यामध्ये जवळपास हजाराच्या घरात गाई, म्हशी, बैल, 2500च्या घरात बकऱ्या आणि याशिवाय जीवितहानी सुद्धा झालेली आहे। घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आत्ताच मी बातमी ऐकली, गेवराई तालुक्यातलं शिरसा मार्ग म्हणजे ज्याला मोसंबीचा हब म्हणून ओळखलं जातं, तिथं 3000 एकरवरची मोसंबी बाग सगळीच्या सगळी उद्ध्वस्त झालेली आहे। तर हे मोठं अस्मानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे। तर सर्व शहरामधील दानशूर व्यक्तींना कळकळीचं आवाहन की या संकटाला एकत्र मिळून सामोरं जाताना आपण सर्वांनी मिळून बळीराजाला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य नागरिकांना उभारी देऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात मदत करूया। कुणीही खचून जाऊ नये आणि यातून अविचार करू नये, हे मात्र कळकळीचं आवाहन नाम फाउंडेशनच्या निमित्तानं करतो। आम्ही मदतीला सुरुवात केलेली आहे। किराणा किट्सच्या वाटपापासून ही सुरुवात आहे। यानंतर आपण रबी हंगामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कशी उभारी मिळेल आणि बळीराजा कसा उभा राहील यासाठी एकत्र हातात हात मिळवून काम करूया, असं या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। पाहूयात पुढची बातमी। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। दरम्यान पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। नवी मुंबई विमानतळ मेट्रो 3चं उद्घाटन मोदी करणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे। त्या संदर्भात केंद्र सरकारचीही अनुकूलताच आहे। त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे। त्यामुळे मला हा विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटलांचं नाव देऊ शकतो। प्रधानमंत्री महोदय पुढच्या महिन्याच्या 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। पूर परिस्थितीच्या संदर्भात आत्ता तरी अशा प्रकारचा दौरा नाही। आणखी एक मोठी बातमी आहे। पुढील 2 वर्षात किमान 10 लाख लोकांना घरं मिळाली पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। द रिअल इस्टेट फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। विविध योजना राबवल्या जात असताना झोपडपट्टी क्षेत्रामध्ये सुद्धा लोकांना कशी घरं मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। वेगवेगळ्या संस्था आणि प्राधिकरणांच्या माध्यमातून मुंबईकरांना आणखी कोणत्या सुविधा देता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सुद्धा प्रताप सरनाईक म्हणाले। 2 वर्षामध्येच किमान
10 लाख लोकांना घरं मिळतील अशी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे। MMR क्षेत्रामध्ये ही योजना राबवत असताना झोपड्या कशा कमी होतील, झोपडपट्टी योजना कशी राबवली जाईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या माध्यमातून MMRDA क्षेत्रामध्ये नेरळको असू द्या किंवा कुठल्याही संस्था असू द्या, UDCPRच्या तरतुदीनुसार काय काय सुविधा अजून त्यांना ॲडिशनल द्यायचं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त जर MMR क्षेत्रामध्ये वाढवलं तर डेव्हलपमेंट वाढत असताना त्याचा फायदा विकासकाला होईल आणि सर्वसामान्य जनतेला होईल याचा विचार करून आम्ही भविष्यातील उपाययोजना करत आहोत।